नमस्कार मित्रांनो, आज आपण गुरुचरित्रातील पहिल्या अध्यायाचा भावार्थ समजून घेणार आहोत व आपल्या आजच्या जीवनामध्ये याचा कसा उपयोग करावा हेही जाणून घेऊयात. चला तर मग सुरू करूयात गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायाला. अध्याय पहिला, गुरुकृपेचा मार्ग म्हणजे व्याकुळता, श्रद्धा आणि भक्ती. मित्रांनो, परंपरेनुसार सर्व देवता, ऋषी, सिद्ध, यक्ष, किन्नर तसेच आपले गुरु आणि पूर्वज यांना नम्रपणे वंदन करून आपल्या गुरुचरित्राच्या कथेस सुरुवात करूया. गाणगापूर नगरीत राहणारा नामधारक नावाचा अत्यंत भक्तिवान भक्त होता. गुरुविषयी त्याच्या अंतःकरणात अपार भक्ती होती, पण गुरुदर्शन न झाल्यामुळे तो सतत अस्वस्थ असायचा. दिवसेंदिवस त्याची व्याकुळता वाढत चालली होती. गुरु मला दर्शन देतील का? मी त्यांच्या कृपेचा अधिकारी आहे का? असे विचार त्याच्या मनात सतत येत असत. या तळमळीने त्याच्या अंतःकरण इतके व्याकुळ झाले की शेवटी त्याने दृढ निश्चय केला की गुरुदर्शनासाठी तो घर सोडून बाहेर पडेल. नामधारक अत्यंत श्रद्धेने आणि निर्धाराने प्रवासाला निघाला. तो गावोगावी फिरू लागला. गुरु कुठे मिळतील याचा शोध घेऊ लागला. शरीर थकले, पाय थकले, पण मनातील श्रद्धा आणि व्याकुळता कमी झाली नाही. अखेर गुरुकृपेने एक दिवस असा उजाडला की त्याच्या मार्गावर गुरु स्वतः प्रकट झाले. गुरूंना पाहताच नामधारक आनंदाने भारावून गेला. तो धावत गेला आणि गुरूंच्या चरणावर मस्तक ठेवले आणि अत्यंत नम्रपणे वंदन केले. मित्रांनो, ग्रंथामध्ये खूप सुंदर असं उदाहरण दिलेलं आहे. जशी गाय आपल्या वासरासाठी आतुरतेने धावून येते, तशीच गुरुकृपेने गुरु स्वतः भक्ताजवळ आले. गुरूंनी नामधारकाला आपल्या जवळ घेतले. त्याला केवळ दर्शनच दिले नाही, तर आपल्या हृदयातील स्थान दिले. नामधारकाने गुरूंच्या चरणावर मस्तक ठेवून पूर्ण शरणागती स्वीकारली आणि श्रद्धेने गुरूंची पूजा केली. त्या क्षणी त्याची सर्व व्याकुळता संपली, गुरुकृपा प्राप्त झाली आणि त्याचे जीवन धन्य झाले. मित्रांनो, आजच्या जीवनामध्ये आपणही यश, कीर्ती, आनंद आणि समाधान मिळवण्यासाठी सतत धडपडत असतो, परंतु त्या धडपडीमध्ये नामधारकासारखी व्याकुळता आपल्याला दिसून येते का? तर नाही. म्हणूनच या कथेतून आपण हे शिकले पाहिजे की आपले गुरु श्री स्वामी समर्थ महाराज आणि आपल्या जीवनातील उद्दिष्ट मिळवण्यासाठी आपण अशीच व्याकुळता, अशी श्रद्धा आणि अशीच भक्ती आवश्यक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात भक्तीसाठी त्याग करण्याची तयारी ठेवली पाहिजे, कारण जिथे व्याकुळता, श्रद्धा आणि भक्ती एकत्र येतात, तिथेच गुरुकृपेचा खरा मार्ग उघडतो. तर मित्रांनो, या ठिकाणी गुरुचरित्राचा पहिला अध्याय संपूर्ण झालेला आहे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.